गुड मॉर्निंग. मी सध्या पॅरामिटामध्ये आहे. सिडनीच्या जवळपास एक 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सो पॅरामिटा हे सेकंड CBD आहे सिडनीचं आणि मी इथेच राहतो. आणि हा माझा जिथे राहतो मी ते घर, ह्या बिल्डिंगमध्ये राहतो, फर्स्ट फ्लोअर. आणि ही आहे कॅम्पेबल स्ट्रीट. आज पॅरामिटा एक्सप्लोअर करायचं आहे जिथे मी राहतो. पॅरामिटामध्ये याला सेकंड CBD बोलतात सिडनीचा. आणि ते गव्हर्मेंट ऑफिसेस, बाकीचे प्रायव्हेट ऑफिसेस अँड कल्चरल सिटी पण आहे या. आणि ते खूप जुनी सिटी आहे सिडनीची. तुम्हाला एक स्ट्रीट दाखवतो, खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. हे बघा, हा स्ट्रीट हा माझा अत्यंत फेवरेट स्ट्रीट आहे. ते नेहमी मी वॉकिंगसाठी येत असतो जेवण झाल्यानंतर. पाठीमागे बाजूलाच एक इंडियन स्टोअर आहे. चहा घेऊया आणि दिवसाची सुरुवात करूया. चहाची प्राईस आहे $1.50, म्हणजे ऑलमोस्ट इंडियन रुपीज ₹90. चहा घेतली. इंडियन चहा खूप छान भेटतं इथे. पॅरामिटाच्या ईस्ट साईडला बघूया काय काय आहे, त्याच्यानंतर जाऊया वेस्टला. वेस्ट थोडं छान आहे. या रोडवरती जगातल्या सगळ्यात चांगल्या कारच्या शोरूम्स आहेत. सगळ्याच टेस्ला आहे, वोल्वो आहे, लँड रोवर आहेत. मी एक गोष्ट नोटीस केली तर इथे पॅरामिटामध्ये तरी ॲटलिस्ट सगळे कार यूज करतात. कुठेच बाईक किंवा 3 व्हीलर गाड्या नाही आहेत. सगळे कार किंवा बसेस. त्याच्यानंतर या लोकांचे घरं पण बघूया, घरं, आजूबाजूचे लोकेशन्स. त्यांचे घरं किती छान आहेत, सुंदर आहेत, वेल मेंटेन्ड आहेत, स्वच्छ परिसर. त्यांच्या ड्रेनेज सिस्टीम, गटर पण किती वेल मॅनेज्ड आहेत सगळ्या गोष्टी. जबरदस्त. ऑस्ट्रेलियामधले सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे इथलं वातावरण. खूप शुद्ध वातावरण आहे, 0 पोल्युशन. असं वाटतं की कंटिन्यू 24 आवर्स असं रिफ्रेश वाटतं. नाही का, इंडियामध्ये विक्स खाल्ल्यानंतर किंवा हॅपीडेंट खाल्ल्यानंतर जसं वाटतं आतून फ्रेश, तसं इथं कंटिन्यू 24 आवर्स वातावरण आहे. पहिली गोष्ट तर वातावरण, दुसरी गोष्ट तरी फूड पण खूप चांगली आहे, बेस्ट क्वालिटीचे सगळ्या फूड्स. त्यामुळं माझे जे फ्लॅटमेट्स आहेत ते बोलतात की लास्ट 3 वर्षामध्ये कधीही आजारी पडलेले नाही आहेत. पॅरामिटाचा आणखीन एक पार्क आहे दुसरा. इंडियन लोक क्रिकेट खेळत आहेत. माझ्या आवडत्या स्ट्रीटवरती चाललो घरी. जाताना शूट करताना थोडं लाज वाटत होती, एम्बॅरेसिंग फील वाटत होतं की 4 लोक काय बोलतील, काय विचार करतील जेव्हा ते बघत होते. आता ते 4 लोक चांगल्या ओळखीचे झालेत, मित्र झालेत, चांगले मित्र झालेत. आता काय वाटत नाही आहे. I woke up today with a smile on my face. Excuse me. Ain't gotta worry.
go up. Woo. In a real feel chill, cool mood. Gonna go up. आता आपण यांचा बस स्टॉप आणि रेल्वे स्टॉप बघूया. मग नंतर रिव्हर साईड सिटीमध्ये म्हणजे तिकडे जाऊया रिव्हर साईडमध्ये. मोस्टली पॅरामिटामध्ये सगळे मिक्स लोक राहतात, जास्त करून ऑस्ट्रेलियन, त्याच्यानंतर चायनीज, मग इंडियन लोक. तो व्हिडिओ शूट करायला मला थोडा एम्बॅरेसिंग फील होतं. सगळे लोक बघत आहेत तिकडे. सो कट करतो आहे, शूट करतो आहे, गर्दी कमी झाल्यानंतर परत कट करतो आहे. ट्रेन आली इथे. ट्रेन स्टेशन आहे, खालती अंडरग्राऊंड स्टेशन आहे आणि वरती बस स्टॉप आहे साईडला. रोड क्रॉससाठी हा बटन दाबावा लागतो आणि सिग्नल ग्रीन झाले की मग रोड क्रॉस करता येतो. इथे ना रूल्स खूप छान आहेत, सगळे लोक फॉलो करतात. सकाळचे 10 वाजलेत आणि इंडियामध्ये 5:30. तर मी आलो आहे आता पॅरामिटा मेन सेंटरमध्ये. पाठीमागे माझ्या इथे चर्च आहे, जुना चर्च स्ट्रीट आहे. तिथे ना मिड विंटर कार्निवल भरलेला आहे, पण सध्या स्टॉल्स वगैरे रेडी होत आहेत. संध्याकाळी बघूया काय काय आहे. चर्च आता मी आलो आहे रिव्हर साईड. इथली नदी आणि स्वच्छता, ग्रीनरी किती क्लीन किती आहे, कसं मेंटेन केलं पहा. पॅरामिटा रिव्हर साईड झालेलं आहे, एक्सप्लोर केलो. चालून पण कंटाळा आला आहे. ऑलमोस्ट 5 किलोमीटर वॉकिंग झालेलं आहे. आता आपण जाऊया पॅरामिटा स्क्वेअर, त्याच्यानंतर घरी, त्याच्यानंतर थोडं रेस्ट करून परत 3-4 वाजता स्ट्रीट, पॅरामिटा स्ट्रीट आणि आणखीन 1-2 प्लेस छान आहेत, तिथं एक्सप्लोर करूया. आता मी एक स्टॉपवरती आहे, रॉबिन थॉमस स्टॉप. ट्रेलचा वेट करतो आहे, पाठीमागून ट्रेल येतो आहे. ट्रेलने पॅरामिटा स्क्वेअरला जाऊया. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेतो आहे, लेट्स सी कसं आहे. Stand clear. Doors closing. फर्स्ट ट्रेल अटेम्प्ट तर फेल झाला, थोडं गडबड झाली. बसण्याआधीच एक कार्ड आहे, ओपल कार्ड. इथे ना ऑस्ट्रेलियामध्ये खूप छान ट्रान्सपोर्टचं पद्धत आहे. एक ओपल कार्ड मिळतं, तो ओपल कार्ड टॉपअप करायचं, रिचार्ज करायचा. तो कार्ड तुम्ही कुठेही यूज करू शकता, ट्रेलमध्ये, फेरीमध्ये, बस आणि ट्रेन्समध्ये, कुठेही रिचार्ज करायचा आणि वापरायचा. गडबड काय झाली, आता चढताना मी स्कॅन नाही केलं आणि बसलो. तर एकांना विचारलं की असं असं, तो बोलला की तुम्ही आता उतरताना स्कॅन करू नका, चार्जेस लागतात. थोडी रिस्क घेतली, उतरलो आहे, स्कॅन नाही केलं. पण कोणी पकडलं तर फाईन खूप आहे, मजबूत आहे. तर एक्सपिरियन्स नाही आहे, माहिती नाही आहे, थोडी गडबड झाली. आता दुपारचे 4 वाजलेत, सूर्य मावळतो. इकडे लवकर अंधार होतं आणि इंडियामध्ये वाजले असतील 11:30. तर इथे 5 वाजेपर्यंत अंधार होतं, 5-5:15 सूर्य लवकर मावळतो आणि थंडही वाढते. हे आहे पॅरामिटा पार्क. लोकांनी बोललं होते की पॅरामिटा पार्क खूप मोठा आहे, छान आहे, बघून घ्या एकदा. पार्क पाहून खूप आश्चर्य वाटलं ॲज अ इंडियन.
इथला एक कोपरा ना कोपरा स्वच्छ आहे, कुठे कचरा नाही. सरकारची जिम्मेदारी नाही तर या प्रत्येक लोकांचीही जिम्मेदारी आहे हे स्वच्छ ठेवण्याची. इथलं लोकांकडून शिकायला हे भेटतं. पार्कमध्ये आलो आहे. एक गोष्ट नोटीस केलं आहे, माणसं पण इथले ऑस्ट्रेलियन पांढरे आहेत आणि झाड इवन झाडसुद्धा पांढरे पाठीमागून बघू शकता. आणि हा कलर वगैरे दिला की काय स्ट्रॉंग आहे, अंबुजा सिमेंटपेक्षा स्ट्रॉंग आहे. पार्क मला वाटलेलं की असेल 2-3 एकरमध्ये आणि माझं अर्धा तासात वगैरे एक्सप्लोर होईल. पण हा पार्क ॲक्च्युली 210 एकरमध्ये आहे. आणखीन एक गोष्ट नोटीस केली इथे, आता 210 एकर पूर्ण मला काय आता फिरायला जमत नाही आहे आणि जमणार पण नाही, वेळ नाही आहे. 210 एकरमध्ये इथे एक प्लॅस्टिक, एक कागद, कचरा शोध तरी पण भेटणार नाही. म्हणजे लोकांची मेंटॅलिटी बघा कशी आहे, स्वच्छ ठेवण्याची वृत्ती. हा चिता रिचार्ज 10चा रिचार्ज का ओरडतोय? कार्निवलमध्ये फूड एक्सप्लोर करायला आलो आहे. तुर्किश स्ट्रीट फूडचा फेमस डिश आहे. खाऊन झालं आहे. फूड काय एवढं खास नव्हता. राहिलेला पार्सल घेतलं आहे, घरी जाऊन शेंगा चटणीसोबत खाता येईल. $15 देऊन एवढं काय त्याची टेस्ट खास नव्हती. तर ओव्हरऑल आज 80 to 70% पॅरामीटर फिरून झालेलं आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, जितके पण स्ट्रीट होते, रोड्स होते, खूप क्लीन आणि स्वच्छ आणि वेल मेंटेन्ड. आणखीन एक गोष्ट नोटीस करायची म्हणजे कुठेही केबल्स, वायर्स किंवा होर्डिंग्स, पोस्टर्स काहीच नव्हते. म्हणजे एकदम स्वच्छ वातावरण, झिरो पोल्युशन. नॉर्मली मला अशा वातावरणामध्ये म्हणजे आता संध्याकाळी ते ना 7 टेम्परेचर 10 टेम्परेचरमध्ये जातं. जेव्हा मी जेव्हा एन्व्हायरमेंट चेंज होतं तर मला सर्दी, शिंका वगैरे येतात. जेव्हापासून मी इथे आलो आहे, एकदाही शिंकणं झालेलं नाही आहे. फक्त स्वयंपाक करताना जेव्हा फोडणी देताना तेव्हा.